नमस्कार. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे आजपासून मॉक टेस्ट सुरू झालेला आहे. तरी याचा लिंक मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. बघा, याचं म्हणजे यांचं इन्स्ट्रक्शन काय आहे आपण नक्की समजून घेऊ. इन्स्ट्रक्शन, प्लीज रीड द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन केअरफुली. फर्स्ट instruction, the clock display has been set as per our server time. There is a countdown timer at the top right corner at the screen which will be the display the time within which you have been completed the exam. याचा मतलब की आपल्या राईट हँड साईडला इथे एक टायमर राहणार आणि त्या टायमरमध्ये काउंटडाऊन हे स्टार्ट होणार. जसं की 75 मिनटाचं असेल तर 75 मिनटं जे हे रिड्यूस होत ते सुरू होणार. जर तुम्ही MSCIT एक्झाम दिली असेल बिलकुल सेम. सेकंड आहे, द एक्झाम विल स्टार्ट ॲट द एक्झॅक्ट टाईम ॲज अ नोटिफाईड इन अ फायनल डेट शीट. म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट जे देण्यात आलं आहे, हॉल तिकीट किंवा तुमचं जे टाइम टेबल आलं आहे, जसं की उदाहरणार्थ BSCचं अगर 12 तारखेला सकाळी 8:45 पेपर असेल तर त्याच वेळेस तुम्हाला लॉग इन होणं अनिवार्य आहे. क्लिक वन ॲन्सर फ्रॉम द ऑप्शन द रेडिओ बटन्स टू द सिलेक्ट द युअर ॲन्सर. म्हणजे तुम्हाला ॲन्सर सिलेक्ट करावा लागेल. क्लिक ऑन सेव्ह अँड नेक्स्ट टू द सेव्ह ॲन्सर बिफोर द मूविंग द नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन विल ॲटोमॅटिकली बी डिस्प्लेड. काय म्हणून राहिलं आहे की तुम्हाला अगर समोरच्या प्रश्नावर जायचं असेल तर पहिला जे प्रश्न तुम्ही सॉल्व केल्याशिवाय तुम्हाला समोर जाता येणार नाही. अगर तुम्ही स्किप कराल तर मग केलेला प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. मेक शुअर यू क्लिक ऑन सेव्ह नेक्स्ट बटन एव्हरी टाईम यू वॉन्ट टू सेव्ह युअर ॲन्सर. म्हणजे तुम्हाला प्रश्न जसं की उदाहरणार्थ प्रश्न एक आला आहे, प्रश्न आल्यानंतर तुम्हाला ए ऑप्शन करेक्ट वाटत आहे, तुम्ही सिलेक्ट केले, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटन दाबूनच समोर जायचं, नाही तर तुम्हाला ॲन्सर म्हणजे गृहीत धरला जाणार नाही. द ॲन्सर वन सेव्ड कॅन नॉट बी चेंज. अगर तुम्ही एक वेळा ॲन्सर अटेम्प्ट केलं त्यानंतर तुम्हाला पुन्हा खोडतोड करता येणार नाही. द कलर कोडेड डायग्राम ऑन द राईट साईड ऑफ द स्क्रीन शो युअर स्टेटस ऑफ द क्वेश्चन. व्हाईट यू हॅव नॉट विजिटेड द क्वेश्चन. व्हाईट एक बॉक्स असणार आहे, त्या व्हाईट बॉक्स अगर तिथं व्हाईटमध्ये 2-3 लिहून असेल त्याचा काय होणार की तुम्ही ते प्रश्न सॉल्व केला नाही. रेड बटन का शो करणार, यू हॅव नॉट ॲन्सर्ड द क्वेश्चन. जसं की घाई गडबडीत कोणी सेव्ह नेक्स्ट फास्ट अगर क्लिक केल्यानंतर काय होतं नेमकं की ते प्रश्न समोर चालला जातं आहे आणि त्यानंतर तुमचा जे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले नाही तिथं हे राहणार. त्यानंतर ग्रीन, यू हॅव ॲन्सर्ड द क्वेश्चन. ग्रीन जे बॉक्स दिसणार त्याच्यामध्ये तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट केले हे तुम्हाला दिसून पडणार. ठीक आहे. वेन द स्टिप्युलेटेड टाईम गेट्स ओव्हर द काउंटर शोज 0 द युअर ॲन्सर will be submitted automatically and you will be not able to make any changes. If there is a power failure, network problem while you have the attempting the exam, you log in again, the problem is resolved, the continue the exam, you can start the test from the point to point attempt the remaining the question. काय म्हणून राहिलं आहे की अगर तुमचं 75 मिनटाचा टायमर आहे आणि ते दुर्भाग्यपूर्ण अगर वेळ तुमचं 75 मिनटं संपले तर एक्झाम तिथंच थांबेल आणि तुमचे पूर्ण ॲन्सर तुम्हाला सबमिट करावंच लागेल. आणि तुम्ही सबमिट न करता टॅब बंद कराल तर तुमचंच लॉस आहे. आणि इथं दुसरा एक प्रश्न आहे, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला विचारला आहे, सर म्हणजे समजा की अगर तुमचा नेटवर्क अगर कट झाला, सकाळी 8:45 तुमचा पेपर आहे आणि अगर तुमचा नेटवर्क तुम्ही लॉग इन झाला 10 मिनटानंतर तुमचा अगर मोबाईलचा चार्जिंग गेला किंवा तुमचा नेटवर्क गेला तर तुम्हाला पेपर किती तास असणार, 8 तास तुमचा पेपर तिथंच त्या लिंकवर तुम्हाला पेपर असणार. तुम्ही जेव्हा म्हणजे पुन्हा 1-2 तासात तुम्ही लॉग इन करू शकता, पण तेवढा वेळ न गमवता जेवढा लवकरात लवकर पेपर द्याल तेवढा योग्य, किंवा स्लॉट चेंज होतात त्यानंतर प्रॉब्लेम होईल. After you start the examination, it will be in the automatically after stipulated elapses provide you logged into the exam portal during the elapses. If you close exam window without ending the test, your result will be not considered. Once examination time is up, you will be not able to attempt it again. म्हणजे इथं हे सांगून राहिले सर्वांनी की जे टायमर आपल्याला दिला आहे ते टायमरमध्येच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. The exam can be attempted only on the scheduled dates, time mentioned, final date sheet, and your hall ticket. The candidate should ensure that during the exam no other person is present. Following the activities strictly prohibited during the exam. तुम्ही पेपर सॉल्व करताना तुमच्या बाजूला कोणताही व्यक्ती नसणार. यूज ऑफ
electronic devices, textual materials, stationary items like calculator, pen drives, calculator. Candidate can use blank paper, pencil at the time of exam rough work. Use the telecommunication devices, मोबाईल फोन, हेडफोन, ब्लूटूथ हेडफोन, पेजर, हेल्थ बँड, हे सर्व गोष्टी याच्यात तुमच्या जवळ ठेवायचं नाही. While attempting the examination, no other application or web page should be opened. Expect the provided exam software, switching the minimizing closing the exam availability, hardware, software, broadband, internet, power backup. Time of the sole candidate university will be not responsible for the delay of exam due to the failure above mentioned resources. Candidate site no time extension shall be given any case no such calls will be entered in. The candidate should ensure your plan according to the availability of proper backup alternate resources. Expenses incurred for making the above setup the ready of exam shall be borne द कॅन्डिडेट देमसेल्फ. म्हणजे इथं काय म्हणून राहिलं की जेव्हा तुमचा परीक्षा ऑन होईल त्यानंतर कोणतेही विद्यार्थी चिटिंग म्हणजे चिटिंग नाही केलं पाहिजे यासाठी विद्यापीठाने दक्षता घेतली आहे. आणि कॅल्क्युलेटर, पेन असं जे काही साहित्य तुमच्याजवळ बाळगू नका. If due to the any reason the computer shuts down, the exam window gets closed, the candidate can re-log in, can continue with the exam. For instance of candidate has started giving the exam 10 a.m. and at the 10:15 a.m. he had she problem and the system is hung and can restart the computer, re-log in, continue the exam. But the above option work only till the exam end as per as mentioned schedule. The balance duration of the exam university its sole discretion may disqualify the candidate or candidate fails to follow pre-examination instruction, causes the breach of the terms of condition online examination, has supplied false, incorrect, incomplete information or any reason university finds appropriate. म्हणजे माझं सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे की ज्या वेळेस जसं की सकाळी तुमचा 10 वाजता पेपर असेल तर अगर 15 मिनिटानंतर तुम्हाला कोणते पॉवर फेल्युअर काही झाला तर म्हणजे तुम्हाला पेपर तुमच्या लिंकवर असणार पण त्याचा दुरुपयोग तुम्हाला करायचा नाही. केवढा म्हणजे समजा अगर दुर्भाग्यपूर्ण असं काही परिस्थिती आला तर तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे की लवकरात लवकर पेपर सॉल्व करण्याचा तुम्हाला सर्वांना थोडा प्रयत्न करायचा आहे. पण त्या जास्तीत जास्त वेळ गमावू नका कारण वेळ कमी आहे. धन्यवाद. अजून काही इन्फॉर्मेशन लागले माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, मी नक्की तुम्हाला उत्तर देईन. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.